अमरावती जिले में पिछले कुछ दिनों से हो रही बारिश और फसल में आई बीमारियों ने किसानों की मुश्किलें बढ़ा दी। वहीं सोयाबीन की फसल को भारी नुकसान पहुंचा। इस गंभीर स्थिति से परेशान होकर सोमवार को अमरावती तहसील के दर्जनों किसान अपने साथ बर्बाद हुई सोयाबीन की फसलें लेकर जिलाधिकारी कार्यालय पहुंचे। इस वर्ष मानसून के दौरान अमरावती जिले के कई हिस्सों में औसत से अधिक बारिश हुई, जिससे खेतों में जलभराव और बीज सड़ने की घटनाएं सामने आई है। इससे किसानों के खेतों में खड़ी फसलें पूरी तरह बर्बाद हो गई। आर्थिक तंगी से जूझ रहे किसान आज अपनी सोयाबीन की फसल लेकर सीधे जिलाधिकारी कार्यालय पहुंच गए। इस प्रदर्शन का नेतृत्व कर रहे किसान नेता प्रकाश साबले ने प्रशासन से तत्काल सर्वे और आर्थिक मुआवजे की मांग की। किसानों का आरोप है कि नादुरा और आसपास के इलाकों में बीमारी ने फसलों को पूरी तरह से नष्ट कर दिया। वहीं लगातार हो रही बारिश के कारण खेतों में पानी भर गया, जिससे कपास और अरहर जैसी अन्य फसलें भी खराब हो गई। अब देखना यह होगा कि प्रशासन इन किसानों की फरियाद पर संवेदनशीलता दिखाते हुए कितनी जल्दी निर्णय लेता है। अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि अति पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले। त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचं। त्याचमध्ये अमरावती तालुका, भातकुली तालुक्याचा काही भाग, मोर्शीचा काही भाग, तिवशाचा काही भाग, या भागातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सोयाबीन अचानक आलेल्या रोगामुळे पूर्णपणे नष्ट झालेले आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचं बियाणं पेरलं, त्याला चांगलं खत दिलं, 4-4 फवारे झाले ना आता जवळपास एका महिन्यामध्ये शेतकरी एकरी 10 ते 12-15 क्विंटल सोयाबीन एकरी उत्पादन होईल या आशेनं सोयाबीन आता काढणीच्या मोसमामध्ये आहे। अशा अवस्थेमध्ये हा अचानक आलेल्या रोगामुळे म्हणजे पूर्ण शेतं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याला एकरी 12-13 क्विंटल एकरी सोयाबीन होईल त्याला एकरी अर्धा क्विंटल होते का नाही अशी शाश्वती राहिली नाही। त्यामुळे आज सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा संदेश गेला पाहिजे म्हणून सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी अमरावती तालुक्यातले सर्व आज जिल्हाधिकारी निवेदन द्यायला आले आणि त्यांना मागणी करतो आम्ही की ज्या अति पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जे आमचे सोयाबीन, तूर, कपाशी नुकसान झालं त्याची तर तुम्ही सरसकट नुकसान भरपाई दिलीच पाहिजे। परंतु ज्या शेतकऱ्यांचं अचानक आलेल्या रोगामुळे पूर्ण शेत उद्ध्वस्त झालं अशा शेतकऱ्यांना पण आपण विशेष बाब म्हणून आर्थिक मदत केली पाहिजे। आणि विशेष म्हणजे ज्यांनी पीक विमा काढला त्या पीक विम्याचा यावर्षीचा निकष जो बदलला आहे, निकष उंबरठा उत्पन्न आणि पीक कापणी प्रयोगावर यावर्षीचा पीक विमा दिला जाणार आहे। परंतु आता शेतकऱ्यांमध्ये पीक विमाधारक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की आता आपलं जो शेत उद्ध्वस्त झाला आहे, रोगामुळे सोयाबीन खतम झालेला आहे, आता आपण पीक विमा धारक आहोत पण आपल्याला पीक विमा उद्या मिळेल की नाही याची पण साशंकता त्या प्रत्येक शेतकऱ्यांना निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की आज तुमच्याकडे आम्ही सोयाबीन घेऊन आलो, जर आम्हाला या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर उद्या आम्ही शेतकरी सर्व रुमणे घेऊन येऊ, ही आमची भूमिका आहे।